5व्या नंबरवर? नाही, कसं आहे की बघा, ही जी मानसिकता आहे त्यांची मेहनत न करण्याची, हे आता 5व्या नंबरवरती आहे. कदाचित पुढच्या ह्या 5 मध्येही नसतील, हे माझं ठाम मत आहे. बिलकुल एक नवा तपशील समोर येतोय, तो बुलढाण्यातून आहे. प्रकाशजी, आपण तिकडे जाऊयात. बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांची पत्नी पिछाडीवर आहे, यासाठी पटकन संजीव भोर यांच्यापर्यंत जायला लागेल. संजय गायकवाड यांची पत्नी पिछाडीवर कशी जाऊ शकते? संजीव भोर, उत्तर द्या. नाही, अजून हे बघा, लगेचच काय अंतिम निर्णय कुठे झालेले नाहीत. एखादा अर्थ आपोआप सोडला तर हे प्राथमिक अंदाज आहेत. अजून खूप काही वेगळे निर्णय येऊ शकतील. आता पिछाडीवर असतील, कदाचित आणखी नंतर ते आघाडी घेतील. बरं, सुनील मोदींकडे याचं उत्तर असू शकतं कदाचित. जनतेनं आपला निकाल द्यायला सुरुवात केली आहे का? दरम्यान पुढचा तपशील, रत्न रघुवंशी नंदुरबारमध्ये शिवसेनेचे आघाडीवर आहेत. नांदगावामध्ये शिवसेनेच्या सागर हिरेंची ही आघाडी आपल्याला दिसतीये. ताजा तपशील अत्यंत वेगाने येतोय. वेंगुर्ल्यातून बातमी येते. वेंगुर्ल्यात भाजपाचे उमेदवार राजन गिरप आघाडीवर आहेत. सुनील मोदींपर्यंत आपण जाणार आहोत. परांड्यामधला पुढचा तपशील पहा. जनशक्ती परिवर्तन विकास आघाडीचे विश्वजित पाटील आघाडीवर आहेत. तुळजापुरात भाजपाचे विनोद गंगणे आघाडीवर आहेत. अनेक ठिकाणाहून येणारी बातमी भाजपा आणि महायुतीच्या साठी सकारात्मक आहे. उमरग्यामध्ये किरण गायकवाड आघाडीवर आहेत. पुढचा तपशील आपण घेतोय तो धाराशिव मधला आहे. धाराशिवमध्ये भाजपाच्या नेहा काकडे आघाडीवर आहेत. येरखेडामध्ये सुद्धा भाजपाच्या राजकिरण बर्वे यांची आघाडी दिसून आली आहे. नंदुरबारच्या संदर्भातला तपशील आपण घेतला पटकन. या निमित्तानं आपल्यासोबत सुनील मोदी आहेत. सुनीलजी बोला. सुनीलजी, आपण उत्तर देताय. विषय संजय गायकवाड यांची पत्नी पिछाडीवर जाण्याचा होता. तांत्रिक अडचण दिसतेय. सुनील मोदींपर्यंत पोहोचायला काही अडचण निर्माण होतीये. प्रकाशजी,